नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करतो. तब्बल 15 दिवसानंतर आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. कारण 15 दिवस माझी तब्येत ठीक नसल्यामुळं आजपर्यंत आपण 15 दिवस व्हिडिओ बनवू शकलो नाही. परंतु आजपासून आपण कंटिन्यू दररोज एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर पहा, आज आपण या ठिकाणी भागीदारी नावाचा एक घटक घेऊ. त्यालाच आपण भागीदारीला काय म्हणतो पहा, तर त्याला म्हणतो आपण पार्टनरशिप. मग भागीदारी म्हणजे काय? तर पहा, दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा कंपन्या जेव्हा एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो बेटा? भागीदारी म्हणतो. ठीक आहे. मग आता भागीदारीमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट पाहायचे आहेत. मग त्या कन्सेप्ट कोणत्या? तर जसं नफ्याचं गुणोत्तर, त्याच्यानंतर भांडवलाचं गुणोत्तर, त्यानंतर मुदतीचं गुणोत्तर. ठीक आहे. तर आपण एक एक मुद्दा आपण पाहणार आहोत. तर आता पहा, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की या ठिकाणी आपल्याला जर नफ्याचं गुणोत्तर काढायचं असेल, आपल्याला जर नफ्याचे गुणोत्तर काढायचे असेल, त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. हा फॉर्म्युला कशाचा आहे? तर नफ्याच्या गुणोत्तराचा. त्यानंतर जर आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर काढायचे असेल, भांडवलाचे गुणोत्तर जर काढायचं असेल, तर त्याचा फॉर्म्युला आहे बेटा नफ्याचे गुणोत्तर भागिले मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मुदतीचे गुणोत्तराचा फॉर्म्युला काय पहा? तर मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भागिले भांडवलाचे गुणोत्तर. ठीक आहे. हे तीन फॉर्म्युले आपण लक्षात ठेवणार आहोत. पहा पुन्हा एकदा. जर पहिला फॉर्म्युला पहा, नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भागिले मुदतीचे गुणोत्तर. आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भागिले भांडवलाचे गुणोत्तर. ठीक आहे. हे तीन मुद्दे किंवा तीन सूत्र आपल्याला या घटकामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पहा, आता पुढचा मुद्दा आपल्याला काय पाहायचा आहे? तर बघा, आता उदाहरणामध्ये ए आणि बी हे दोन बेटा भागीदार आहेत. ए न व्यवसायामध्ये 5,000 रुपये गुंतवले आणि बी न त्या व्यवसायामध्ये किती हजार रुपये गुंतवले? 7,000 रुपये गुंतवले. पहा, ए आणि बी हे दोन काय आहेत? पार्टनर आहेत. ए न व्यवसायामध्ये 5,000 रुपये भांडवल गुंतवलं आणि त्याच व्यवसायामध्ये बी न 7,000 रुपये भांडवल गुंतवलं आणि यांनी एका वर्षासाठी हा व्यवसाय सुरू केला. मग यानं सुद्धा हे 5,000 रुपये 12 महिने गुंतवले आणि बी न सुद्धा हे त्याचं 7,000 रुपये भांडवल 12 महिने गुंतवलं. मग आता मुदती अखेर म्हणजे वर्षाअखेर त्यांना जो नफा होणार, तो नफा आता कशाच्या प्रमाणामध्ये विभागला जाईल? तर तो भांडवलाच्या प्रमाणामध्ये विभागला जाईल. का? तर त्यांची मुदत कशी आहे? 12 महिने. दोघांनाही भांडवल 12 महिन्यासाठी गुंतवलेलं आहे. म्हणजे व्यवसायामध्ये जो काही नफा होईल तो नफा आता भांडवलाच्या प्रमाणामध्ये गुंतवला जाईल. मुदत समान आहे ना, 12 महिने. म्हणजे आता जे नफ्याची वाटणी होईल ती भांडवलाच्या प्रमाणामध्ये होईल, म्हणजे 5-7 या प्रमाणामध्ये होईल. आता त्यानंतर बघा, दुसरा मुद्दा, ए आणि बी हे दोन पार्टनर आहेत. ए न 6,000 रुपये गुंतवले आणि त्याच व्यवसायामध्ये बी न सुद्धा 6,000 रुपये गुंतवले. ए न आपली रक्कम 8 महिने गुंतवली आणि बी ने आपली रक्कम 12 महिने गुंतवली. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी त्या दोघांचं भांडवल कसं आहे बेटा? समान आहे. मग भांडवल जर समान असेल तर आता यांच्या ज्या नफ्याची वाटणी आहे ती मुदतीच्या प्रमाणामध्ये होईल. मग एचं भांडवल किती महिने आहे? 8 महिने आणि बीचं भांडवल आहे 12 महिने. 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12.
म्हणजे व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्याची वाटणी कोणत्या प्रमाणामध्ये केली जाईल? 2:3. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, ए आणि बी हे दोन पार्टनर आहेत. या ठिकाणी एचं भांडवल किती आहे? 5,000 आणि बीचं भांडवल आहे 6,000. ठीक आहे. ए न आपलं भांडवल 7 महिने गुंतवलं आणि बी न आपलं भांडवल किती महिने गुंतवलं? 5 महिने गुंतवलेलं आहे. पहा आता काय होईल. आता इथं जर आपण पाहिलं तर दोघांचं भांडवल पण भिन्न आहे आणि दोघांची मुदत पण कशी आहे? भिन्न आहे. तर मग आता नफ्याची वाटणी कशी होणार? तर पहा, हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल, म्हणजे त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर असेल 5:6 आणि मुदतीचं गुणोत्तर असेल 7:5. मग आता नफ्याची वाटणी कशी होणार? तर त्यांचं भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकाराच्या समप्रमाणामध्ये होणार. म्हणजे 5:7 किती? 35 आणि पुन्हा 6:5 किती? 30. पुन्हा याला संक्षिप्त करा, 5:7 35 आणि 5:6 30. म्हणजे नफ्याची वाटणी कोणत्या प्रमाणामध्ये होणार? तर 7:6 या प्रमाणामध्ये होणार. मग आता हे 3 मुद्दे समजून घ्या. जेव्हा मुदत कशी असेल? सारखी असेल. जेव्हा मुदत सारखी असेल अशा वेळेस नफ्याची वाटणी ही भांडवलाच्या प्रमाणामध्ये केली जाते. जेव्हा भांडवल समान असेल तेव्हा नफ्याची वाटणी ही मुदतीच्या प्रमाणामध्ये केली जाते आणि जेव्हा भांडवलही भिन्न असेल आणि मुदतही भिन्न असेल अशा वेळेस मात्र नफ्याची वाटणी भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकाराच्या समप्रमाणामध्ये केली जाते. एवढे मुद्दे आपल्याला आता लक्षात ठेवायचे आहेत. तर पहा, आता आपण या मुद्द्यांच्या आधारावर एक एक प्रश्न पाहू. जसं पहिला प्रश्न पहा आता. पहिला प्रश्न काय म्हणतो पहा, सारिका व सरिता यांच्या एका घरगुती उद्योगातील भांडवलाचे व मुदतीचे गुणोत्तर 9:4 अनुक्रमे 9:4 व 7:5 आहे. तर त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर कसे ठरेल? त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर कसे ठरेल म्हणजेच आपल्याला त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढायचं आहे. सांगा, पहिली कोण आहे? सारिका. दुसरी कोण आहे बेटा? सरिता. ठीक आहे. एक व्यक्ती आहे सारिका आणि दुसरी व्यक्ती कोण आहे? सरिता. आता यांच्या भांडवलाचं गुणोत्तर कसं आहे पहा, 9:4. म्हणजे सारिकाचं भांडवल 9 प्रमाणामध्ये आहे आणि सरिताचं भांडवल 4 प्रमाणामध्ये आहे. ठीक आहे. हे झालं त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर. आता मुदतीचं गुणोत्तर किती आहे? 7:5. म्हणजे सारिकाची मुदत 7 प्रमाणात आहे आणि गुणिले सरिताची मुदत ही किती प्रमाणामध्ये आहे? 5 प्रमाणामध्ये आहे. आता काय करा, या दोघांचा गुणाकार 9:7 63 आणि त्याच्यानंतर 4:5 किती होणार? 20. म्हणजे त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर कसे ठरेल? तर 63 जसे 20. म्हणजे पर्याय नंबर 1 पहा, 63 जसे 20 पर्याय नंबर 1 असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहता, प्रश्न क्रमांक 2. अ, ब व क यांचे एका उद्योगातील गुंतवणूक प्रमाण 2:3:5 आहे आणि त्यांच्या मुदतीचे प्रमाण 3:4:6 आहे. तर त्यांच्या नफ्याचे प्रमाण कसे ठरेल? आता पहा, या ठिकाणी एकूण 3 व्यक्ती आहेत. कोण कोण आहेत पहा, एक व्यक्ती आहे अ, दुसरी व्यक्ती आहे ब आणि तिसरी व्यक्ती कोण आहे? क. आता या तिघांचं गुंतवणूक प्रमाण किती आहे? 2:3:5. गुंतवणूक प्रमाण म्हणजे भांडवलाचं प्रमाण 2:3:5. हे कशाचं प्रमाण आहे? त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण आहे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुदतीचं प्रमाण किती आहे पहा. मुदतीचं प्रमाण आहे 3:4:6. ठीक आहे. पहा आता, तर आता काय होईल? तर व्यतिरिक 6, 3 चौक 12 आणि पुन्हा 5 क 30. पुन्हा यांना संक्षिप्त करा, 6 1 6, 6 2 12 आणि 6 5 30. म्हणजे त्यांच्या नफ्याची वाटणी कोणत्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे? तर 1:2:5. पहा, पर्याय नंबर 3 दिसतो, 1:2:5. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न पाहता, अ व ब किती व्यक्ती आहेत? अ आणि ब यांच्या नफ्याचे गुणोत्तर 1:4 आहे व मुदतीचे गुणोत्तर 5:8 आहे. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? पहा बेटा, आता एक लक्षात ठेवा,
व्यक्ती कोण आहेत? व्यक्ती अ आहे आणि व्यक्ती कोण आहे? ब आहे. त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर किती दिलं? 1:4 आणि त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर दिलं किती? 5:8 आणि आपल्याला विचारलं त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर किती? तर भांडवलाच्या गुणोत्तराचा फॉर्म्युला आहे नफ्याचे गुणोत्तर भागिले मुदतीचे गुणोत्तर. सांगा मग, अ चा नफा किती? 1, ब चा नफा किती? 4 भागिले अ चं मुदतीचं गुणोत्तर किती आहे? 5 आणि ब चं मुदतीचं गुणोत्तर किती आहे? 8. ठीक आहे, म्हणजे अ चं नफ्याचं गुणोत्तर भागिले मुदतीचं गुणोत्तर, ब चं नफ्याचं गुणोत्तर भागिले मुदतीचं गुणोत्तर. आता काय करा, छेदांचा लसावी काढा. छेदांचा लसावी. छेदाचा लसावी म्हणजे कशा कशाचा लसावी बेटा? तर 5 आणि 8 यांचा लसावी किती होतो? तर किती होतो? 40. 5 आणि 8 चा लसावी किती होतो? 40. मग या दोन्ही अपूर्णांकांना 40 न गुणायचंय. 1/5 लाही 40 न गुणा आणि त्याच्यानंतर 4/8 ला सुद्धा किती न गुणायचं आहे? 40 न. ठीक आहे, आता त्यानंतर 5 40, 8 40. ठीक आहे, त्यानंतर 8 आणि त्यानंतर हे 4 20. ठीक आहे, आता पुन्हा 8 ला आणि 20 ला आपण संक्षिप्त करू तर 4 दोन्ही 8 आणि 4 20. तर आपलं उत्तर काय पाहिजे? 2:5. त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर किती असायला पाहिजे? तर पर्याय नंबर 1 दिसतो पहा, 2:5. मग लक्षात ठेवा, भांडवलाचं गुणोत्तर जर करायचं असेल तर नफ्याच्या गुणोत्तराला कशानं भाग द्यायचा? मुदतीच्या गुणोत्तरानं भाग द्यायचा, म्हणजे आपल्याला त्यांचं भांडवलाचं गुणोत्तर या ठिकाणी मिळून जाईल. चला पुढं, पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. अनिल व धीरज यांच्या भांडवलाचे व नफ्याचे गुणोत्तर अनुक्रमे 5:7 व 11:9 आहे, तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती? पहा, आपलं पहिलं काम, पहिला व्यक्ती कोण आहे? अनिल आणि दुसरा व्यक्ती कोण आहे? धीरज. ठीक आहे, पहिला व्यक्ती आहे अनिल आणि दुसरा व्यक्ती कोण आहे? धीरज. त्यांच्या कशाचं गुणोत्तर विचारलं? मुदतीचं. मग मुदतीचं गुणोत्तर जर विचारलं असेल तर आपल्याला नफ्याच्या गुणोत्तराला भागावं लागेल भांडवलाच्या गुणोत्तरानं. मग पहा, भांडवलाचं गुणोत्तर किती आहे त्यांचं? 5:7 आणि नफ्याचं गुणोत्तर किती आहे? 11:9. मग पहा, अनिलचं नफ्याचं गुणोत्तर आहे 11 आणि धीरजचं नफ्याचं गुणोत्तर किती आहे? 9. त्यानंतर भागिले अनिलचं भांडवलाचं गुणोत्तर किती आहे? 5 आणि त्याच्यानंतर धीरजचं भांडवलाचं गुणोत्तर किती आहे बेटा? 7. आता मागच्या प्रश्नासारखंच या ठिकाणी आपण छेदाचा काय काढू? लसावी काढू. छेदाचा लसावी. छेदाचा लसावी. छेदाचा लसावी म्हणजे कशा कशाचा लसावी? तर 5 आणि 7 यांचा लसावी किती येतो? बेटा लसावी किती येतो यांचा? 35. मग आता काय करा, या 11/5 ला सुद्धा 35 नच गुणायचं आणि 9/7 ला सुद्धा 35 नेच गुणायचं आहे. ठीक आहे, पहा मग 5/7 35 आणि 7/5 35. आता 11/7 77 आणि 9/5 45, म्हणजे त्यांच्या मुदतीचं गुणोत्तर किती मिळालं? तर 77 जसे 45. पहा बरं पर्यायामध्ये, पर्याय नंबर 3 पहा, 77 जसे 45. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 5 पाहू आपण आता. प्रश्न 5वा पहा, 5वा प्रश्न काय आहे? अर्जुनराव व भीमराव यांनी अनुक्रमे 4,000 रुपये 6 महिन्यासाठी व 5,000 रुपये 4 महिन्यासाठी एका व्यवसायामध्ये गुंतवले. त्यांना एकूण नफा 1,21,000 रुपये झाल्यास त्यामध्ये अर्जुनरावच्या नफ्याचा वाटा किती? पहा, एक व्यक्ती कोण आहे? अर्जुन आणि दुसरा व्यक्ती कोण आहे? भीमराव. ठीक आहे, पहा, एक व्यक्ती आहे अर्जुन आणि दुसरा व्यक्ती आहे भीमराव. मला सांगा, अर्जुननं किती रुपये गुंतवले? 4,000 आणि भीमरावनं किती गुंतवले? 5,000. ठीक आहे, अर्जुननं गुंतवले 4,000 आणि भीमरावनं गुंतवले 5,000. त्यानंतर या अर्जुननं किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी आणि बेटा भीमरावने किती महिन्यासाठी?
तर 4 महिन्यासाठी. ठीक आहे. आता काय करा, भांडवल भिन्न आहे, 3 3 शून्य काय करा, कॅन्सल. या ठिकाणी बेत्रिक 6 आणि बेदुनी 4. आता 4 त्रिक 12 आणि 5 दुनी 10. पुन्हा यांना संक्षिप्त करा, बे 6 12 आणि बे पंचे 10. म्हणजे नफ्याची वाटणी आता कोणत्या प्रमाणामध्ये होणार आहे, तर 6 जसे 5. ठीक आहे, 6 जसे 5. कुणाचा वाटा विचारला, अर्जुनचा वाटा. नफ्यामध्ये अर्जुनचा वाटा विचारला. सांगा एकूण नफा किती आहे, 1,21,000. बरोबर, एकूण नफा आहे 1,21,000. त्यांच्या गुणोत्तराची बेरीज करा, 6 आणि 5 किती, 11. 6 आणि 5 11 आणि गुणिले कुणाचा वाटा पाहिजे, अर्जुनचा. मग नफ्यामध्ये अर्जुनचा वाटा किती आहे पहा, 6. अर्जुनचा वाटा आहे 6. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की 11चा वर्ग 121. आपण जर 11 ने 121 ला भागलं तर बेटा इथं 11च येईल आणि समोरचे हे 3 शून्य वाढतील. ठीक आहे, समोरचे 3 शून्य वाढले. आता 11,000 गुणिले 6 करा, 11 6 66 आणि समोरचे 3 शून्य. म्हणजे नफ्यामध्ये अर्जुनचा वाटा किती असायला पाहिजे, तर अर्जुनचा वाटा असायला पाहिजे 66,000. आपण जर पर्यायामध्ये पाहिलं तर पर्यायामध्ये 66,000 कुठंच दिसत नाही, परंतु कदाचित प्रिंट मिस्टेक असेल. उत्तर तर आपलं बरोबर आहे की उत्तर त्याचं 66,000 यायला पाहिजे. चौथा जर आपण पर्याय पाहिला तर या ठिकाणी 65,000 दिसते. कदाचित प्रिंट मिस्टेक झाली असेल, कारण टाईप करणारा सुद्धा व्यक्तीच आहे, एक माणूसच आहे. त्यामुळे असं होऊ शकते की त्या ठिकाणी कदाचित प्रिंट मिस्टेक असेल. आपण 65,000 ठिकाणी अर्जुनचा वाटा त्या ठिकाणी आपण 66,000 समजू. ठीक आहे, चला पुढं. पुढचा प्रश्न पाहता, हरीने 4,500 रुपये भांडवल 2 वर्षाकरता व रामने 6,000 रुपये 3 वर्षाकरता एका धंद्यामध्ये गुंतविले. त्या व्यवहारामध्ये एकूण नफ्यापैकी रामला 1,200 रुपये मिळाले. एकूण नफ्यापैकी रामला 1,200 रुपये मिळाल्यास हरीचा वाटा किती, पहा. आता मला सांगा, या ठिकाणी एक व्यक्ती कोण आहे, हरी, आणि बेटा दुसरा व्यक्ती कोण आहे, राम. ठीक आहे, एक व्यक्ती आहे हरी आणि दुसरा व्यक्ती आहे राम. मग हरीनं किती गुंतवले, 4,500. रामने किती गुंतवले, 6,000. बरोबर. त्यानंतर हरीने किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी, आणि रामने किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. आता काय करा, हे 2 2 शून्य काय करा, कॅन्सल करा. 2 2 शून्य जर आपण कॅन्सल केले तर या ठिकाणी 15 त्रिक 45 आणि 15 चोक 60. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होणार, तर या ठिकाणी काय होईल पाहता, 3 दुनी 6 आणि 4 त्रिक 12. पुन्हा जर आपण याला संक्षिप्त केलं तर 6 1 6 आणि 6 दुनी 12. म्हणजे नफ्याची वाटणी कोणत्या प्रमाणामध्ये होणार आहे, आता 1:2 या प्रमाणामध्ये होणार आहे. नफ्याची वाटणी होणार आहे 1:2 या प्रमाणात. पण आपल्याला काय सांगितलं पहा, आता त्या व्यवहारामध्ये एकूण नफ्यापैकी रामला किती मिळाले, 1,200. मग रामला जर 1,200 मिळाले तर आपल्याला विचारलं हरीचा वाटा किती. मला सांगा, गुणोत्तरामध्ये जर पाहिलं तर रामचा वाटा किती आहे, 2, आणि प्रत्यक्षात रामला किती मिळाले, 1,200. याचा अर्थ 2 म्हणजेच काय, 1,200. नफ्यामध्ये रामचा वाटा 2 आहे आणि प्रत्यक्षात रामला किती मिळाले, 1,200. म्हणजे 2 म्हणजे 1,200. तर आपल्याला विचारलं हरीचा वाटा किती. नफ्यामध्ये हरीचा वाटा 1 आहे. 2 म्हणजे 1,200. बेटा 1 म्हणजे किती, 1,200चा आणि 1 चा गुणाकार करा, तो 1,200च येईल. आणि 1,200ला पुन्हा 2 न भागलं तर बे 6 12 आणि समोरचे 2 शून्य. म्हणजे पहा, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 600 रुपये. ठीक आहे. पाहता पुढचा क्वेश्चन पहा. प्रश्न क्रमांक 7. एका उद्योगात सुरेशने 5,000 रुपये 6 महिन्यासाठी, दिनेशने 10,000 रुपये 9 महिन्यासाठी व महेशने 12,000 रुपये एका वर्षासाठी गुंतवले. वर्षाअखेर झालेला 44,000 रुपये नफ्यापैकी दिनेशचा वाटा किती. पहा बेटा, पहिला व्यक्ती कोण आहे, सुरेश. दुसरा व्यक्ती कोण आहे, दिनेश. आणि तिसरा व्यक्ती कोण आहे, महेश. ठीक आहे. आता यांनी भांडवल कसं गुंतवलं पहा. या सुरेशने किती गुंतवले, 5,000. सुरेशने गुंतवले 5,000. दिनेशने किती गुंतवले,
10,000 आणि त्यानंतर महेशने किती गुंतवले 12,000. ठीक आहे. त्यानंतर यांची मुदत पहा. या सुरेशने 5,000 रुपये 6 महिन्यासाठी, दिनेशने 10,000 रुपये 9 महिन्यासाठी आणि महेशने 12,000 रुपये 1 वर्षासाठी, म्हणजे 12 महिन्यासाठी. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करा. 5,000 गुणिले 6 किती होणार बेटा? 30,000. त्यानंतर 10,000 गुणिले 9 किती होतात? 90,000 आणि 12,000 गुणिले 12 1,44,000 रुपये होतील. ठीक आहे. मग आता त्यानंतर काय करू आपण हे शेवटचे 3 शून्य काय होणार? कॅन्सल होणार. आता यांना आपण भाग देऊ 6 न. 30ला जर 6 न भागलं तर 6 पंचे 30. त्याच्यानंतर 90ला 6 न भागलं 6 एक 6, 6 पंचे 30 आणि त्याच्यानंतर 144ला 6 न भागलं 6 दोन्ही 12, 2 उरले 6 चौक 24. म्हणजे आता त्यांचा जो नफा आहे 44,000 रुपये तो कोणत्या प्रमाणामध्ये वाटला जाईल? तर 5, 15, 24 या प्रमाणामध्ये वाटला जाईल. आपल्याला कुणाचा वाटा विचारला? तर नफ्यामध्ये दिनेशचा वाटा विचारला. ठीक आहे. मग दिनेशचा वाटा किती असेल पहा. एकूण नफा किती? 44,000. त्यानंतर तिघांच्या गुणोत्तराची बेरीज 15 आणि 5 20 आणि 20 आणि 24 किती होणार? 44,000. 44. आणि आपल्याला विचारला दिनेशचा वाटा, आणि दिनेशचा वाटा जर पाहिला तर तो आहे किती? 15. ठीक आहे. मग या 44 न वरच्या संख्येला तोडा. 44 एक 44 आणि समोरचे 3 शून्य. आणि आता 15ला जर आपण 1,000 न गुणलं तर बेटा 15च्या समोर 3 शून्य पडतील. म्हणजे झालेल्या 44,000 रुपये नफ्यापैकी दिनेशचा वाटा किती असायला पाहिजे? तर तो पर्याय नंबर 2 असायला पाहिजे, 15,000 रुपये. ठीक आहे. चला त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण. प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न पहा. रमणने 4,000 रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला. 3 महिन्यानंतर विशालने त्यात 8,000 रुपये गुंतविले आणि शेवटच्या 2 महिन्यासाठी अमितने 20,000 रुपये टाकले. वर्षाअखेर 10,200 रुपये नफा झाला. तर रमणचा वाटा किती? पहा, पहिला व्यक्ती कोण आहे आता? रमण. दुसरा व्यक्ती कोण आहे? विशाल. आणि तिसरा व्यक्ती कोण आहे? अमित. ठीक आहे. असे 3 व्यक्ती आहेत, रमण, विशाल आणि अमित. सांगा, रमणनं किती रुपये गुंतवले? 4,000. त्यानंतर 3 महिन्यानंतर विशालने किती गुंतवले बेटा? 8,000. आणि शेवटच्या 2 महिन्यासाठी अमितने किती गुंतविले? 20,000 रुपये गुंतविले. हे झालं तिघांचं आता भांडवल. ठीक आहे. तिघांचं भांडवल. मग आता सांगा, रमणने 4,000 रुपये किती वर्षासाठी काय सांगितलं का? किती महिन्यासाठी वगैरे काहीच नाही सांगितलं. विशाल बद्दल काय सांगितलं? 3 महिन्यानंतर विशालने गुंतवले. विशालने कधी गुंतवले? तर 3 महिन्याच्या नंतर. म्हणजे याचा अर्थ विशालचं भांडवल हे किती महिने असेल? 9 महिने. 3 महिन्याच्या नंतर गुंतवलं म्हणजे पहिले 3 महिने नव्हता, शेवटचे 9 महिने होता. आणि 2 महिन्यासाठी अमितने 20,000 रुपये गुंतवले. किती महिन्यासाठी? 2 महिन्यासाठी. आणि रमण बद्दल कुठलीच माहिती नाही. याचा अर्थ रमणनं आपलं भांडवल पूर्ण मुदतीसाठी म्हणजे 12 महिन्यासाठी गुंतवलं असेल. आता 4,000चा आणि 12चा गुणाकार करा, तो किती येईल? 48,000. त्यानंतर 8, 9, 72 म्हणजे हे असेल 72,000 आणि हे बेदुनी 4 आणि समोरचे 1, 2, 3, 4 शून्य. ठीक आहे. आता त्यानंतर हे 3 शून्य काय करा? कॅन्सल. 3 शून्य कॅन्सल करा. आता यांना 8 ने भाग द्या. 8, 6, 48, 8, 9, 72 आणि 8 पंचे 40. म्हणजे आता हा जो नफा आहे तो 6 9 5 या प्रमाणामध्ये वाटला जाईल. आपल्याला विचारला कुणाचा वाटा? रमणचा वाटा. पहा मग, रमणचा वाटा किती असायला पाहिजे? तर रमणचा वाटा किती? एकूण नफा झाला आहे 10,200. 10,200 छेदामध्ये गुणोत्तराची बेरीज दिल्या. 9 आणि 6 15 आणि 15 आणि 5 किती? 20 आणि गुणिले रमणचा वाटा किती आहे पहा बरं. रमणचा वाटा म्हणजे पहा 6 आहे. मी इथे लिहा 6. आता त्यानंतर पुढचा मुद्दा 6 आणि 20. पुन्हा या 10 सोबत हा शून्य कॅन्सल. 3 0 0, 3 दुनी 6, 3 0 0 आणि 3 1 3. म्हणजे झालेल्या नफ्यापैकी
बेटा रमणचा वाटा असायला पाहिजे 3060 रुपये. आपण जर पर्याय नंबर 1 पाहिला तर दिसतो 3060 रुपये. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बेटा म्हणजे प्रश्न क्रमांक 9 बघू आपण आता. 9वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 पहा. चला. अ व ब यांनी अनुक्रमे 9000 रुपये व 6000 रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला. 4 महिन्यानंतर ब ने व 6 महिन्यानंतर अ ने आपापली अर्धी गुंतवणूक काढली तर वर्षाच्या शेवटी 86,000 रुपये झालेल्या नफ्यापैकी ब चा वाटा किती? थोडस मिस्टेक आहे इथं. ब चा वाटा किती असेल? मग बघा पहिला व्यक्ती कोण आहे? अ आणि दुसरा व्यक्ती कोण आहे? ब. आता अ न काय केलं बघा. अ न किती गुंतवले? अ न गुंतवलेले आहेत 9000 रुपये. अ न किती गुंतवले? 9000. पण त्यानं पुढे काय केलं बघा. 6 महिन्यानंतर अ ने आपली अर्धी गुंतवणूक काढली. मग अ चं भांडवल आहे 9000 आणि त्यानं 6 महिन्यानंतर अर्धी गुंतवणूक काढली. म्हणजे याचा अर्थ हे 9000 पहिल्यांदा किती महिने होते? 6 महिने. आणि पुन्हा मग 6 महिन्याच्या नंतर त्यांनी अर्धी गुंतवणूक काढली. म्हणजे 9000 चे अर्धे किती? 4500 रुपये असतील. आणि किती महिन्यासाठी? समोरच्या 6 महिन्यासाठी. म्हणजे पहिले 9000 रुपये 6 महिने आणि नंतर 9000 चे अर्धे 4500 समोरचे 6 महिने. या ब न किती गुंतवले होते? ब ने गुंतवले होते 6000 आणि 4 महिन्याच्या नंतर त्यांनी अर्धी गुंतवणूक काढली. 4 महिन्यानंतर म्हणजे 6000 किती महिने होते? 4 महिने. आणि पुन्हा अर्धी गुंतवणूक काढली म्हणजे आता किती उरले? 3000. आणि हे 3000 समोरच्या किती महिन्यासाठी आहेत? तर 8 महिन्यासाठी आहेत. बरोबर. आता या दोघांचा गुणाकार बघा. 9 सकी 54,000 आणि 4.5 गुणिले 6 27,000. 54,000 अधिक 27,000 बरोबर किती होणार? 81,000. ठीक आहे. 81,000. हे साइन चोक 24 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 48,000. किती होणार? 48,000 होणार. 3 3 0 काय करा? कॅन्सल. 3 3 0 कॅन्सल झाले. आता याला 3 न भाग द्या. 3 दोन्ही 6. 2 उरले. 3 7 21 आणि त्याच्यानंतर इथं 3 1 3 1 उरला. 3 6 18 म्हणजे त्यांना जो नफा होईल त्या नफ्याची वाटणी आता कोणत्या प्रमाणामध्ये जाईल? 27/16. कुणाचा वाटा विचारला? 86,000 रुपये नफ्यापैकी आपल्याला वाटा विचारला बेटा ब चा. मग ब चा वाटा किती असेल? तर ब चा वाटा किती? तर पहा आता किती रुपये नफा आहे? 86,000. 86,000 रुपये नफा आहे. 86,000. ठीक आहे. त्यानंतर या गुणोत्तराची बेरीज करा. 27 आणि 16 किती येतात बघा. 7 आणि 6 13 3 हातचे 1 1 आणि 2 3 3 आणि 1 4 43. आणि कुणाचा वाटा विचारला? ब चा वाटा. ब चा वाटा म्हणजे किती आहे इथं? 16. इथे लिहा 16. ठीक आहे. 43 दुनी 86 समोरचे 3 0 आणि त्याच्यानंतर 16 गुणिले 2000 बरोबर किती होणार? तर उत्तर यायला पाहिजे नफ्यामध्ये ब चा वाटा हा 32,000 रुपये असायला पाहिजे. पर्याय नंबर 3 पहा की दिसतो 32,000 रुपये. ठीक आहे. चला आता आपण जाऊ प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय असेल. ब्रह्मा विष्णू व महेश यांनी 6 महिन्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये गुंतवून एक उद्योग सुरू केला. पहा ब्रह्मा विष्णू महेश यांनी 6 महिन्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. त्यानंतर फक्त ब्रह्मा व विष्णू यांनी पुढील 6 महिन्यासाठी अनुक्रमे 4,000 रुपये व 6,000 रुपये गुंतविले. वर्षाअखेर त्यांना 15,000 रुपये नफा झाल्यास त्यातील ब्रह्माचा वाटा महेशपेक्षा किती रुपयांनी जास्त असेल? पाहता पहिला व्यक्ती कोण आहे? बी म्हणजे ब्रह्मा. दुसरा कोण आहे? विष्णू. आणि तिसरा व्यक्ती कोण आहे? महेश. ठीक आहे. लक्षात ठेवा. ब्रह्मा विष्णू आणि महेश सर्व देवाच्या नावाने दिसतात. पहा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी 6 महिन्यासाठी प्रत्येकी किती हजार रुपये गुंतवले? 5,000. म्हणजे ब्रह्मानं 5,000 रुपये किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. विष्णूनं सुद्धा 5,000 रुपये 6 महिन्यासाठी. आणि त्याच्यानंतर महेशने सुद्धा 5,000 रुपये किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. ठीक आहे. हे झालं इथपर्यंत. आता पुढची माहिती बघा. पुढची माहिती पहा. त्यानंतर फक्त ब्रह्मा व विष्णू पुन्हा
त्यानंतर फक्त ब्रह्मा व विष्णू यांनी पुढील 6 महिन्यासाठी अनुक्रमे 4,000 रुपये व 6,000 रुपये गुंतविले. चला आता पहा, आता त्यानंतर फक्त ब्रह्माने आणि विष्णूने पुढील 6 महिन्यासाठी अनुक्रमे 4,000 व 6,000 रुपये गुंतविले. म्हणजे पुढील 6 महिन्यासाठी या ब्रह्मानं किती गुंतवले? 4,000 रुपये ब्रह्मानं गुंतविले. आणि किती महिन्यासाठी? पुढील 6 महिन्यासाठी. त्यानंतर विष्णूने किती गुंतविले? 6,000. आणि पुढील किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. मला सांगा, या महेशनं पुढील 6 महिन्यासाठी काही केलं का? नाही. त्याचा काही विषय नाही. मग या ठिकाणी पाहता काय होईल? तर पहा, हे 5 30 आणि साइन चौक 24, 5 30 आणि साइन चौक 24 म्हणजे किती हजार होणार आहे? 54,000. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 30 आणि 6 36 म्हणजे किती होणार? 66,000. ठीक आहे. आणि 5 30,000, 5 किती होणार? 30,000. शेवटचे 3 शून्य काय करा? कॅन्सल करा. आणि आता त्यांना आपण संक्षिप्त करू. पहा कशानं? तर 6नं. 6 54. त्यानंतर 6 1 6, 6 1 6 आणि इथं 6 5 30, 6 5 30. म्हणजे आता त्यांचं नफ्याची वाटणी कशी होणार? 9 11 5 या प्रमाणामध्ये होणार. मग आपल्याला सांगितलं काय बघा, त्यांना नफा किती झाला? एकूण 15,000. आणि त्या 15,000 नफ्यापैकी ब्रह्माचा वाटा महेशपेक्षा कितीने जास्त असेल? मग बघा आता आपला आन्सर कसं करायचं? पहा, एकूण किती नफा झाला? 15,000. एकूण नफा झाला आहे 15,000. त्यानंतर त्यांच्या गुणोत्तराची बेरीज करा. 11 आणि 9 20, 11 आणि 9 20 आणि 20 आणि 5 किती? 25 गुणिले. पुढे काय विचारलं बघा, ब्रह्माचा वाटा महेशपेक्षा किती रुपयाने जास्त असेल? ब्रह्माचा वाटा आहे आणि हा महेशचा वाटा आहे. मग इथं गुणोत्तरामध्ये बघा, ब्रह्माचा वाटा महेशपेक्षा कितीने जास्त आहे बेटा? 4ने. मग इथे लिहा 4. ठीक आहे. आता 25 6 150 आणि समोरचे 2 शून्य आणि 6 चोक किती होणार? तर 2400. म्हणजे ब्रह्माचा वाटा महेशपेक्षा किती रुपयाने जास्त असेल? त्याचं उत्तर यायला पाहिजे 2400 रुपयाने जास्त असेल. पर्याय नंबर 4. ठीक आहे. पर्याय नंबर 4. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 11. पहा काय म्हणतो. अर्जेंटिनातील एका मक्याच्या चाऱ्याचे पुरण डेव्हिड व माल्कन यांनी समान पैसे भरून भाड्याने 1 वर्षासाठी घेतले. डेव्हिडने आपली 120 गुरे 4 महिन्यासाठी चारविली, तर उरलेल्या 8 महिन्यासाठी माल्कनने किती गुरे चारवावीत? आता पहा, 2 व्यक्ती आहेत, एक डेव्हिड आणि दुसरा कोण आहे? बेटा माल्कन. आता या दोघांनी काय केलं? समान पैसे भरले आणि एक मक्याचं पुरण 1 वर्षासाठी म्हणजे 12 महिन्यासाठी भाड्याने घेतलं आणि त्यांनी आपापली जनावरे चारवली. मला सांगा, त्यांनी जर समान पैसे भरले असतील तर ज्याचे गुरं जास्त त्याचा अवधी कमी आणि ज्याचे गुरं कमी त्याचा अवधी कसा असेल? जास्त असेल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी कोणतं चलन आहे? व्यस्त चलन. आणि व्यस्त चलनामध्ये काय स्थिर असतो? तर गुणाकार स्थिर असतो. बघा मग, डेव्हिडने किती गुरे? 120 गुरे. किती महिने? 4 महिने. डेव्हिडने आपली 120 गुरे 4 महिने चारली, तर समोरच्या 8 महिन्यासाठी माल्कनने किती गुरे चारवावीत? तर x गुरे चारवावीत. आता x ची किंमत आपण काढून घेऊ. या ठिकाणी x ची किंमत कशी करणार? हे 120 गुणिले 4 आणि तो 8 कुठे येईल? तिथं छेदामध्ये. ठीक आहे. आता पहा, संक्षिप्त करा. 8 न तोललं इथं. 8 1 8, 4 उरले, 8 5 40 आणि त्याच्यानंतर x ची किंमत किती आली? 15 चौक 60. म्हणजे माल्कनने राहिलेल्या 8 महिन्यामध्ये आपले किती गुरे चालवले पाहिजे? तर 60 गुरे चालवली पाहिजे. पर्याय नंबर 3 दिसतो बघा, 60 गुरे चालवली पाहिजे. ठीक आहे. चला त्यानंतर तर प्रश्न क्रमांक 12 बघा. एका धंद्यात गोपाळने 7,500 रुपये 2 वर्षासाठी आणि श्यामने काही रक्कम 3 वर्षासाठी गुंतविली. या व्यवहारात झालेल्या 5,600 रुपये नफ्यापैकी
श्यामला 36 रुपये नफा मिळाला तर श्यामचे भांडवल किती? तर या ठिकाणी श्यामचे भांडवल किती विचारलं म्हणजे आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर हा फॉर्म्युला लिहावा लागेल. भांडवलाचे गुणोत्तर बरोबर काय असते? नफ्याचे गुणोत्तर भागिले मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे. मग पहा गोपाळचे भांडवल किती आहे बेटा? 7,500 गोपाळचे भांडवल आहे. आपल्याला श्यामचं भांडवल विचारलं, आपण किती मानू ते? एक्स मानू. आता व्यवहारामध्ये झालेल्या 5,600 रुपये नफ्यापैकी श्यामला किती मिळाले? 5,600 रुपये पैकी श्यामला 36 मिळाले. म्हणजे याचाच अर्थ गोपाळला किती मिळाले असतील? 2,000 भागिले गोपाळने 7,500 रुपये किती वर्षासाठी गुंतवले होते? 2 वर्षासाठी. आणि श्यामने काही रक्कम किती वर्षासाठी गुंतवली होती? 3 वर्षासाठी. आता याला आपण संक्षिप्त करू. पहा कसं. 2 2 0 काय होणार? कॅन्सल. त्यानंतर 4 पंचे 20 आणि 4 9 36 पुन्हा 7,500 छेद x बरोबर 5/9 भागाकाराचा गुणाकार आणि पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त. ठीक आहे. मग त्यानंतर बघा आता इथं काय होईल? 3 1 3 आणि इथं 3 3 9. पुढं आता 7,500 छेद किती आहे? x. 7,500 छेद x बरोबर 5 1 5 आणि 3 2 6. वर 5 1 5 आणि खाली 3 2 6. आता या दोघांचा गुणाकार करा. 5x आणि या दोघांचा गुणाकार जर केला तर ठीक आहे, गुणाकाराच्या स्वरूपात लिहू. 7,500 गुणिले किती लिहा? 6. आता x ची किंमत काढा. x बरोबर 7,500 गुणिले 6 भागिले किती? 5. ठीक आहे. आता ते सॉल्व्ह करू आपण. 5 जर इथं तोडलं तर 5 1 5 2 उरले. 5 5 25 आणि समोरचे 2 0. आणि त्याच्यानंतर 1500चा आणि 6चा गुणाकार करा. 15 सख्खी 90 आणि समोरचे 2 0. म्हणजे बेटा श्यामचं भांडवल किती असायला पाहिजे? 9,000 रुपये असायला पाहिजे. बघा पर्याय नंबर 1 दिसतो. किती? 9,000 रुपये. आता शेवटचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक किती आहे? 13. हा शेवटचा प्रश्न असेल. पहा. 1,950 रुपये अ, ब व क यांना अनुक्रमे 2/3, 3/4, 1/4 या प्रमाणामध्ये वाटले तर ब चा वाटा किती? आता एक लक्षात ठेवा, 1,950 रुपये आपल्याला अ, ब, क या तिघांमध्ये वाटायचे आहेत. पण कोणत्या प्रमाणामध्ये वाटायचे आहेत? तर हे जे प्रमाण दिलं ते आपल्याला अपूर्णांक दिलं. त्या प्रमाणाला आपण आता पूर्णांकामध्ये कसं करायचं पहा. 2/3, 3/4, 1/4. बेटा काय करायचं? छेदाचा लसावी काढायचा. छेदाचा काय काढायचा? लसावी. सांगा मग छेदाचा लसावी म्हणजे कशाचा लसावी? 3चा आणि 4चा लसावी. 3चा आणि 4चा लसावी किती येतो? तर तो येतो 12. ठीक आहे. आता काय करा, या तिन्ही गुणोत्तरांना 12 ने गुणायचं. पहा जसं 2/3 ला आपण किती गुणायचं? 12 ने. 3/4 ला आपण गुणायचं 12 ने आणि 1/4 ला आपण किती गुणायचं? तर 12 ने. ठीक आहे. पुढं आता 3 चौक 12 पुन्हा 4 त्रिक 12 आणि पुन्हा 4 त्रिक 12. 4 त्रिक 12. पुन्हा हे बेचोक 8, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. म्हणजे आता हे 1,950 रुपये आपण त्यांना कोणत्या प्रमाणामध्ये वाटणार आहोत? तर 8 9 3 या प्रमाणामध्ये आपण त्यांना आता हे पैसे वाटणार आहोत. पहा कुणाचा वाटा विचारला? आता वाटा कुणाचा विचारला? तर ब चा वाटा. मग ब चा वाटा किती? तर पहा ब चा वाटा किती रुपये वाटायचे आहेत? 1,950 रुपये. 1,950 रुपये वाटायचे आहेत ना. 1,950. आता गुणोत्तराची बेरीज करा. 9 8 17 आणि 17 आणि 3 किती? 20. किती होणार? 20. आणि गुणिले किती बेटा?
गुणिले कुणाचा वाटा पाहिजे, बचा. बचा वाटा म्हणजे या ठिकाणी काय असेल, 9. या ठिकाणी किती घ्या, 9 घ्या. हा शून्य कॅन्सल, हा शून्य काय झाला, कॅन्सल. शून्य शून्य कॅन्सल. आता जर आपण 195 ला 2 भागलं तर बघा काय होईल. 195 ला जर 2 भागलं तर पहिल्यांदा 194 ला गृहीत धरा. बे 9 18 किती उरले, 1 आणि बे 7 14 आणि पॉईंट किती, 5. म्हणजे 195 ला जर आपण 2 भागलं तर 97 पॉईंट किती येईल, 5. आता याला किती निघून यायचं, 9 न. पहा मग 9 5 45 ला 5 हातचे किती आहे, 4. 9 7 63, 9 7 63, 63 7 किती, बघा 9 5 45 ला 5 हातचे 4. 9 7 63, 63 4 67 ला 7 हातचे 6. 9 9 81, 81 आणि 6 किती होतात, 87. आणि इथं दशांश स्थळ 1 आहे, उजवीकडून दशांश स्थळ डावीकडे 1 सरकवा. म्हणजे बचा वाटा किती असायला पाहिजे, तर 877.5. 877.5 पर्याय नंबर 2 बघा. 877.5 रुपये. तर हा कुणाचा वाटा असेल, बचा वाटा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर आणखी पाहायचे असतील तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.